श्री स्वामी समर्थ. तर आजची कथा आहे दत्तावतारी श्री स्वामी समर्थ. तर नक्की ऐका. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपाद वल्लभ हे श्री दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात. तर श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार आहेत. श्री गुरुचरित्र हा सांप्रदायिक ग्रंथाचे चरित्र नायक म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती. श्रीपाद वल्लभ हे पिठापूर आंध्र प्रदेश येथे इसवी सन 1320 ते 1350 दरम्यान जन्मले. वयाच्या 16व्या वर्षी माता पित्यांनी अनुमती घेऊन ते जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला निघाले. कोण? श्रीपाद वल्लभ. त्यावेळी माता पित्यांचे अतिशय दुःख झाले, कारण त्यांची पहिली दोन्ही मुले एक अंध व एक अपंग अशी होते. श्रीपाद वल्लभांनी माता पिता यांना सांगितले की ब्रह्मचर्य हाच माझा आश्रय आहे. तुमच्या दोन्ही मुलांचे व्यंग्य दूर होऊन तुम्हाला त्यांचा म्हातारपणी आधार असेल, तेव्हा तुम्ही दुःखी होऊ नये असे म्हणून ते घराबाहेर पडले. ते फिरत फिरत कुरवपूर येथे आले. तेथे त्यांचा 22 वर्ष निवास होता. तेथे त्यांनी अनेक चमत्कार करून लोकांचा उद्धार केला. त्यांची अवतार समाप्ती कुरवपूर येथेच गुरुद्वादशीच्या दिवशी झाली. हे दत्ताचे स्थान म्हणून पुढे फार प्रचिती आले. काही वर्षांनी दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती 1378 याच्या सुमारास प्रकट झाले. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला. त्यांनी मुंज झाल्यावर तीर्थाटनास सुरुवात केली. प्रथम काशी क्षेत्री जाऊन संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली. त्यानंतर तिथून अनेक तीर्थक्षेत्रे फिरत फिरत ते गाणगापूर येथे कायम वास्तव्यास आले. तेथे अनेक अद्भुत चमत्कार करून लोकोद्धार झाले. 1458 मध्ये आपले अवतार कार्य संपून ते अदृश्य झाले. प्रथम कर्दळीवनी जाऊन तेथून ते शैल्य पर्वतावर गेले. तेथून गंगेच्या किनाऱ्याने भ्रमंती करीत करीत ते परत कर्दळीवनात आले. तेथे जवळजवळ 300 वर्ष समाधी लावून बसले. ज्यावेळी गाणगापूर येथे आपला अवतार समाप्तीची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले, पत्रे आणावी विस्तृत, पुष्पे असावी सुगंधित, पुष्प नौका करुण त्वरित, आम्ही जाऊ पैल तीरा. सर्व शिष्याने आपल्या गुरुची आज्ञा पाळली. सर्व तयारी केली, परंतु सर्व शिष्यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. प्राणप्रिय गुरुचा सहवास आता मिळणार नाही. दुःखी जणांचे अश्रू आता कोण पुसणार? आता सद्गुरूंचे दर्शन होणार नाही म्हणून भारावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी त्यांचा निरोप दिला. नौकेत बसल्यावर श्री नरसिंह सरस्वती म्हणायला लागले, आम्ही राहू कर्दळीवनी, परिगुप्त गाणगा भुवनी, विरह नसावा मनी, असू तुम्हा जवळीच. क्षणार्धात नौका डोळ्यासमोरूनच गेली. गाणगापूर येथे भीमा अमरजा ह्या 2 संगमावर सर्व भक्तांसमोर त्या नौकेसहित सद्गुरू गुप्त झाले. थोड्याच अवधीत पैल तीरावरात एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिले. नौकेतील नावाड्याने तीरावरील लोकांना सांगितले की पैल तीरावर आम्ही एका तेजस्वी यतीला पाहिले. जणू प्रत्यक्ष दत्तांनीच आम्हाला दर्शन दिले. त्या यतीने आम्हाला सांगितले, ही शेवंतीचे फुलं माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्यावी. त्यांची असाही निरोप दिला आहे. आम्ही जातो श्रीशैलाशी, कल्याण असो सर्वांशी. शिष्यांनी ते शेवंतीचे फुले ओंजळीत घेतली व जड अंतःकरणाने ते मठाकडे निघाले. श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार समाप्तींचा दिवस शिशिर ऋतूमध्ये माघ वद्य प्रतिपदेचा तो दिवस शुक्रवार होता. गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली आहे. आजही त्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. हजारो भक्त दर्शन घेण्यास तेथे जात असतात. गाणगापूर हे दत्तांचे मुख्य स्थान मानले जाते. तर श्री दत्तगुरु नमः. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
तर आवडला असेल तर अशीच कथा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचीही कथा मी अपडेट करत जाईन. तर सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.